या पुढच्या बातमीकडे शेतकऱ्याला 1 पैसा पीक विमा देऊन शेतकऱ्याची क्रूर थट्टा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लातूरच्या अहमदपूर कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची 2023 चा पीक विमा मंजूर झाल्याची यादी चिकटवण्यात आली। मात्र त्या यादीतील हिप्पळगावचे शेतकरी उत्तमराव जाधव यांना 1 पैशाचा पीक विमा मंजूर झाला, तर कृषी अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिलाय। लातूरच्या अहमदपूरमधला हा धक्कादायक प्रकार आहे। शेतकऱ्याला 1 पैसा पीक विमा दिल्याचं उघड झालेलं आहे यादीतूनच। लातूरच्या अहमदपूर कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची 2023 चा पीक विमा मंजूर झाल्याची यादी चिकटवण्यात आली। मात्र त्या यादीत हिप्पळगावचे शेतकरी उत्तमराव जाधव यांना चक्क 1 पैशाचा पीक विमा मंजूर झालाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहरगावकर यांच्याकडून। त्रिशरण, काय अधिक माहिती आहे? अहमदपूरच्या कृषी कार्यालयाच्या समोर यादी चिकटवलेली जी शेतकऱ्यांना कृषी पीक विमा मंजूर झाल्याची यादी होती ती मात्र या यादीच्या बाबतीमध्ये कृषी अधिकाऱ्यांची जेव्हा आपण विचारणा केली नेमकी कशाची यादी आहे तर कृषी अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यासाठी नकार दिलेला आहे। कृषी अधिकारी सांगतायत या यादीच्या संदर्भामध्ये पीक विमा कंपनीने आम्हाला कुठलीही माहिती न देता ही यादी चिकटवलेली आहे। मात्र ती यादीच्या संदर्भामध्ये पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत कुरेशी यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं ही यादी जी आहे 2023 आणि 24 च्या दरम्यानचा जो पीक विमा आहे शेतकऱ्यांना मंजूर झालेला तो पीक विमा च्या संदर्भातली ती यादी आहे। कुणाला किती मंजूर झालाय असं त्या यादीवर सगळा उल्लेख आहे, कोणत्या सर्कल मधला शेतकरी, कोणत्या गावचा शेतकरी। आणि मग ही यादी चाळत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने आपल्या निदर्शनास आली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यासोबत या पीक विमा कंपनीकडनं केली गेलेली क्रूर थट्टा अगदी स्पष्टपणे दिसते। उत्तमराव जाधव असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे। अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती सर्कल मधला हिप्पळगावचा तो शेतकरी आहे आणि त्याला अगदी 1 पैसा इतका पीक विमा या कंपनीकडनं मंजूर करण्यात आलाय आणि यावर मात्र कृषी अधिकारी बोलण्यासाठी नकार देत आहेत। आणि एवढाच पीक विमा का मंजूर झालाय असं त्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला सुद्धा जेव्हा विचारलं तेव्हा तोही सांगतो याबाबत आम्हाला कुठलीही माहिती नाही, आमच्याकडे जे वरतून प्रोसिजर आलंय त्याप्रमाणे आम्ही यादी या ठिकाणी चिकटवलेली आहे। आणि आता जर बघितलं तर कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोरची ती यादी कृषी अधिकाऱ्याने फाडून टाकली आहे, काढून टाकली आहे आणि ही एक प्रकारे अशा पद्धतीने आता महाराष्ट्रभरामधून केवळ एकाच शेतकऱ्याला 1 पैशाचा पीक विमा आलेला आहे की इतर आणखीन काही शेतकरी आहेत ज्यांना 1 पैशाचा पीक विमा मिळालाय? नक्कीच हेमाली, याच्यामध्ये 1 पैसा पीक विमा मिळालेला तो एकच शेतकरी आहे उत्तमराव जाधव आणि बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा 600, 700, 500 अशा आकडेवारीमध्ये ते शेतकरी आहेत ज्यांना तो पीक विमा मिळालेला आहे। मात्र एकच तो उत्तमराव जाधव नावाचा शेतकरी आहे ज्याला 1 पैसा इतका पीक विमा मिळालेला आहे। नक्कीच यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा काही जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। त्यामुळे आता सरकारकडून, प्रशासनाकडून यावर कशी सारवासारव केली जाते किंवा शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जातो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद त्रिशरण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।